एक लक्षात ठेवा, राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका. आणि म्हणून ही सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत, यांचे अपमान होणार नाही याची काळजी घ्या. यांचा मान सन्मान राखा. कोणी उठतो, आता मी माझी भाषा वापरत नाही, कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो, कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो, आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का? हा शब्द जर असत्संगी असेल तर काढून टाका. पण इतके नेबळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय? काल अबू आझमी बोलल्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोणी असेल तर आम्ही केली सगळ्यात पहिली मागणी की अबू आझमीला आतमध्ये टाका. मी केली मागणी. आपल्या दैवतावरती जर कोणी येत असेल तर त्या दैवताला बिलकुल सोडता कामा नये. मग तिकडे राजकीय पक्ष, राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे, ही भावना या सभागृहाची असली पाहिजे. पण आपण काय बघतो? राजकारण बघतो. आपण काय बघतो? त्याची जात कुठली आहे, तो कोण आहे. अरे ज्या राहुल सोलापूरकर रे महाराजांबद्दल एवढं घाणेरडं बोलला, जो लाज देऊन महाराज सुटले, त्याला आपण पुणे सांस्कृतिक मंडळाचा सदस्य बनवतो. कुठलं राजकारण आहे? शर्मेची गोष्ट आहे आपल्यासाठी ही की ज्या राहुल सोलापूरकर रे महाराजांबद्दल इतकं चुकीचं बोललाय, कुठले पुरावे त्याने दिले? त्याच्याबद्दल आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सरकार म्हणून आपण आपली जबाबदारी द्या. एक तरी मंत्री उठला का की राहुल सोलापूरकरला आतमध्ये टाका? नाही, तुम्ही मंत्री नाही आहेत ना, आणि तुम्हाला करणार पण नाहीत ते. आयुष्यभर मावळे राहा. जय भवानी जय शिवाजी. पण महत्वाचं लक्षात ठेवा की राजकारणाच्या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल, महाराष्ट्रातल्या या महान नेत्यांचं जर महत्व कमी करायचं नसेल तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आपण संपूर्ण सभागृह हे एक असलं पाहिजे. तुम्ही नेहमी अपेक्षा करता ना की विरोधी पक्षाने सहाय्य करायला पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण सरकारने देखील कठोर भूमिका घेतली पाहिजे. इथे वेळ मारून देण्याची भूमिका घेऊ नका. कोरटकरला जामीन झाला, अपील का नाही केलं? आजपर्यंत अपील केलेलं नाहीये. आणि सरकार जर उभं राहिलं असतं तर 100% कोरटकरला आतमध्ये टाकू शकलं असतं. कोरटकरला वाचवण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे? आपण म्हणता तो चिल्लर आहे. अरे तो चिल्लर आहे, त्याची हिंमत कशी झाली? चिल्लर असताना त्याची हिंमत कशी होते महाराजांबद्दल बोलायची? त्याला बिलकुल कुठल्या पद्धतीने त्याला माफ करता कामा नये. आणि म्हणून या महाराजांबद्दल बोलताना आपल्याला ह्या सगळ्या सभागृहाला एकत्र असलं पाहिजे, अशी माझी भावना आहे. नंतरचा आपला मुद्दा आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद. हा तर गेले कित्येक वर्षाचा प्रश्न आपला पडलेला आहे. मी देखील याच्यात भरडलेला एक कार्यकर्ता आहे. कर्नाटकी पोलिसांचा मार खाल्लेला कार्यकर्ता आहे. भुजबळांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला शिंदे साहेब पण होते, ज्या वेळेला पोलिसांनी आम्हाला तुडवलाय, त्याच्यातला मी एक कार्यकर्ता आहे. परंतु हे संकल्पचित्र जे बघतोय, या संकल्पचित्रामध्ये काय बघतोय की महाराष्ट्र सरकारचं दिल्ली दरबारी एवढं वजन आहे की कर्नाटकला केंद्र सरकारने झोडपून काढला. आणि बेळगावचा मराठी माणूस ताठ मानेने चालत चाललाय आणि कर्नाटकी पोलीस त्याला सॅल्यूट मारतोय. असं संकल्पचित्र या पुस्तकातनं माझं तयार झालेलं आहे.